शिवशरणार्थ सर्वांना नमस्ते. आज बऱ्याच दिवसातून आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. वधूवर मेळाव्याच्या दरम्यान आपण बरेचसे व्हिडिओज तयार केले. बऱ्याचशा व्हिडिओजना आपण चांगले व्ह्यूज पण दिल्या. आपला संदेश वधूवर मेळावा व व्यापारी मेळाव्याचा संदेश जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून केला होता आणि तो पोचलाही. बऱ्यापैकी चांगली उपस्थिती झाली होती वधूवर मेळाव्याला व व्यापारी मेळाव्याला. तर त्याच पद्धतीनं नवीन काही उपक्रम आपण शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या कालावधीमध्ये घेणार आहे. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम जो आहे तो हा शिवशरणार्थ प्रतिष्ठानमार्फत राबवण्यात येणारा कॅम्पस द नेस्ट फन स्पोर्ट्स लर्निंग आपला जो कुरियन शेट्टी विद्यार्थी विकास व्यक्तिमत्व कार्यक्रम जो आहे, ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी दशेमध्येच मुलांनी एकत्रित यावं, हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या बद्दल अधिक माहिती देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ आपल्यापर्यंत करत आहे. खरं पाहिलं तर शिवशरणार्थ प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर आपण समाज संवाद मीटिंग्स घेतल्या आणि मीटिंगमध्ये बऱ्याच लोकांनी काही सूचना दिल्या आणि या सूचनांच्या आधारावरती आपण समाज विकासाचा एक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाचा कार्यक्रम जाहीर केला. तसं पाहिलं तर प्रतिष्ठान काहीच करत नाही, करतात तर ते फक्त समाज बांधव. हे समाज बांधव किंवा आपला जो समाज आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक टॅलेंट दडलेलं आहे. जसं की एखाद्या बागेमध्ये जातो आपण, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, प्रत्येकाकडे एक वेगळा सुगंध असतो आणि तसं ह्या व्यक्तीसुद्धा आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सुगंध आहे. हे फक्त सुगंध किंवा ही फुलं जी आहेत बागेतली, समाज बागेतली ही फुलं वेचण्याचं काम फक्त ह्या प्रतिष्ठाननं केलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्या समाजामध्ये भरपूर टॅलेंटेड लोक आहेत. ते कुठंतरी हिडन होते, ते या निमित्तानं आपल्या प्रवाहात सामील झाली. त्यांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या. बऱ्याचशी लोक ॲक्टिव्हली सहभागी होत आहेत आणि ती वेचण्याचं काम मात्र प्रतिष्ठाननं केलं. चांगली फुलं वेचली. कुणाकडं टॅलेंट होतं, कुणाकडं वेळ होता, बऱ्याच पद्धतीनं कोणतरी एक चांगल्या विचाराची व्यक्ती म्हणून आत्तापर्यंत म्हणजे हे पावलं होतं. तर अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्यासोबत घेण्याचं काम प्रतिष्ठान आत्तापर्यंत केलं आणि त्याला चांगला प्रतिसादही भेटला. त्याच्या आधारावरती आपली चांगली टीम डेव्हलप झाली. कुरियन शेट्टी चेंबर ऑफ कॉमर्स, मादंबा महिला मंडळ असेल, आमचं शिवशरणार्थ सेक्युरिटीज असेल किंवा वस्त्रोद्योग विकास संघटना असेल किंवा आमचे शिवशरणार्थ प्रतिष्ठान जी राज्य कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये जे काही संचालक आहेत, 23 संचालक जवळजवळ आहेत, तर ते सर्व संचालकांनी आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य योगदान दिलं. सर्व समाज बांधवांचं योगदान भेटलं म्हणूनच आपण काही कार्यक्रम करण्यामध्ये यशस्वी आत्तापर्यंत झालेलो आहे. तर आज हा जो अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय जो आहे तो आपल्यासमोर घेऊन येतो आहे. सर्वसाधारण जर पाहायला गेलं तर कदाचित बऱ्यापैकी कुटुंब आपले आहेत जे नव्यानं मलाही ओळखतात. आपल्यातही तेवढी संघटना, एकमेकाला भेटणं इतकं काही घडत नव्हतं. जे आपले आपले पाहुणेपै आहेत त्याच्यामध्येच आपलं सर्वसाधारण कनेक्शन्स असायचे. पण समाज म्हणून अगदी खानदेशपासून परभणी किंवा इकडं नाशिक, सोलापूर हे जे जिल्हे आहेत किंवा पुणे, सातारा, सांगली ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो काही समाज एकत्रितकरण आपण गेल्या वर्षभरात संघटन बांधण्याचं जे काही काम केलं, मग त्याच्यामध्ये टीचर सेल असेल, अधिकारी सेल असेल, इंजिनियर्स आर्किटेक्चर सेल असेल, वेगवेगळे सेल पण निर्माण केले, वकिलांचा सेल असेल, डॉक्टर सेल असेल, तर ह्या सगळ्या सेलच्या माध्यमातून समाज कनेक्टिव्ह करण्याचं काम ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं आहे. तर हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे साधारण 10 ते 17 वयोगटामध्ये आपण एकत्रित जर आणलं आणि त्यांच्यामध्ये जर काही स्ट्रॉंग बॉन्डिंग त्या वयात जर आपण डेव्हलप केला तर पुढे जाऊन तीच मुलं एकमेकाला आधार देतील, एकमेकाचा सपोर्ट बनतील आणि त्यांच्यातून काही गोष्टी आपल्याला मग बिझनेस ओरिएंटेड असेल, एकमेकाला नोकरीमधला सपोर्ट असेल, मानसिक आधार असेल, तर हा सपोर्ट देण्याचं काम ती मुलं करतील आणि ती मुलं कुरियन शेट्टीची मुलं एकत्र येतील. हा हेतू उद्देश ह्या आपल्या ह्या व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये आहे. पहिला हेतू जर उद्देश काय असेल तर आपल्या समाजातल्या मुलांना एकत्र आणणे हा पहिला प्राथमिक हेतू उद्देश आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यांना पर्सनॅलिटी ग्रूम करायची किंवा कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा त्यांच्यामध्ये. म्हणजे
शाळेत जे काही अकॅडमिक शिकवलं जातं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी विश्व असते, जिथून आपल्याला लर्निंग्स भेटतात. खूप काही लर्निंग निसर्गातून आपल्याला भेटतात. तर या निसर्गाच्या सानिध्यामध्ये 1-2-5 दिवस मुलांना ठेवायचं, मोबाईलपासून आवे ठेवायचं, पालकांपासून थोडंसं आवे ठेवायचं, हा हेतू उद्देश या आमच्या विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या दरम्यान आहे. सर्वात प्रथम पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे कुरीन शेट्टीची मुलं मुली एकत्र आपल्याला आणायचे आहेत, जेणेकरून कसं असते, एकदम मोठं झालं की बॉन्ड बनायला वेळ लागतो, म्हणजे एकमेकात मग, पण लहानपणी हा बॉन्ड लवकर बनतो. आणि हा हेतू उद्देश आहे हा आपल्या ह्या कुरीन शेट्टी व्यक्तिमत्व विकास शिबिर कार्यक्रमामध्ये. सर्वसाधारण रचना जी आहे, हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आमच्या विजडम वर्ल्ड स्कूल म्हणून इथं पुण्यामध्ये आहे, तिच्या स्पोर्ट टीचर आहेत दोडे मॅडम. तर दोडे मॅडम स्वतः अशा पद्धतीनं कॅम्प अरेंज करायचा त्यांचा अनुभव चांगला आहे. गेले जवळजवळ 15-20 वर्ष झालं त्या कॅम्प अरेंज करतायत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याच शाळेच्या मुलांना आपल्या रिसॉर्टवरती न्यायचं, आणि त्यांचा स्वतःचाच रिसॉर्ट आहे. तो रिसॉर्ट पण अशा ठिकाणी साधारण हायवेपासून एक साधारण 18 किलोमीटर आणि स्वारगेटपासून साधारण 25 किलोमीटर अशा अंतरावर तो रिसॉर्ट आहे. आणि त्या रिसॉर्टवरती आपल्याला ही मुलं 5 दिवस त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. रिसॉर्टच्या साईडलाच एक तलाव आहे, त्या तलावामध्ये त्यांना इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे बोटिंग वगैरे हे करता येतं. इतर काही स्पोर्ट्स म्हणजे तुमच्या वॉटर रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करता येतात. त्याच्यानंतर एका साईडला आपल्याला स्लायडिंग आहे, म्हणजे मोठा डोंगर आहे, त्याच्यामध्ये ट्रेकिंगला जाणं, तिथं काही ॲक्टिव्हिटीज करणं, आणि शिवाय इंडोअर काही गेम्स वगैरे असतात. तर हे 5 दिवस मुलं एन्जॉय करतात. जेवण वगैरे एकदम छान पद्धतीनं मॅडम प्रोव्हाइड करतात. 5 वेळेला जेवण आहे टोटल, म्हणजे सकाळी नाश्ता सुरुवातीला, त्याच्यानंतर दुपारचं जेवण, संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स, परत इव्हिनिंगला आणखी एक 7 वाजता स्नॅक्स, आणि रात्री 9 वाजता जेवण वगैरे. तर अशा पद्धतीने हे 5 टाईम लहान मुलांना म्हणजे जे काही त्यांचा अनुभव आहे त्याच्यातून ते 5 वेळेला मुलांना काही ना काहीतरी खाण्याच्या गोष्टी देत असतात जेवणासोबत. तर हे जेवण वगैरे अगदी छान पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. स्वारगेटपासून 25 किलोमीटर आणि आपल्या चांदणी चौकापासून 18 किलोमीटर पौड रोडवरती पिरुंगुट म्हणून गाव आहे. पिरुंगुटपासून 5 किलोमीटर अंतरावर तो रिसॉर्ट आहे. सर्वसाधारण जे डेट्स आहेत ते 7 मे ते 11 मे, म्हणजे 7 मेला बुधवार येतो. तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 5 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे. सकाळी 7 मेला हडपसरहून एक गाडी निघेल. त्या गाडीमध्ये म्हणजे तुम्हाला जर पॉसिबल असेल तर हडपसरला तुम्ही सकाळी 10:30 वाजता मुलांना सोडायचं आहे, 10 ते 10:30च्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर चांदणी चौकात ज्यांना पॉसिबल आहे म्हणजे हायवेला, तर त्यांनी तिथं त्या ठिकाणी ड्रॉप करू शकतात. साधारण 11, 11:15 वाजता गाडी तिथं येऊ शकते. तर त्या ठिकाणी तो ड्रॉप करता येईल आपल्याला. अशा 2 स्पॉटला तुम्हाला विद्यार्थ्यांना ड्रॉप करायचं आहे. घेऊन जाण्याचं जे काम आहे ते डोडे मॅडमची टीम जी आहे ती त्या ठिकाणी करेल. आणि त्याच्यानंतर घेऊन एकदा गेल्यानंतर 3-4 दिवस मुलं त्या ठिकाणी राहतील. आणि 11 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्याला ॲज अ पालक त्या ठिकाणी पोचायचं आहे. जे काही मुलं 5 दिवसामध्ये जे काही लर्निंग्स केलं असेल, मुलांनी ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या, त्या ॲक्टिव्हिटीजच्या त्या ॲक्टिव्हिटीज मुलं आपल्यासमोर परफॉर्म करून दाखवतील. मुलं काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला करून दाखवतील जे काही लर्निंग झालं असेल ते. आणि त्याच्यानंतर 11 ते 1 पर्यंत ह्या ॲक्टिव्हिटीज चालतील. 1 वाजता आपण जेवणाला सर्व पालक जेवण वगैरे करायचं आणि साधारण 2-2:30 वाजता आपली मुलं घेऊन आपण तिथून बाहेर पडायचं. तर असा सर्वसाधारण म्हणजे हा कार्यक्रम आहे. तर सकाळी दुपारी म्हणजे हे जे काही सेशन आहे पालकांचं, तर त्या वयोगटातल्या मुलांच्या पालकांचं पण एकमेकाशी इंटरॅक्शन व्हावं हा हेतू उद्देश आहे. शेवटच्या दिवशी आपण सर्वजण ॲज अ पालक म्हणून त्या ठिकाणी जमायचं आहे. तर असा हा सर्वसाधारण कार्यक्रम आहे 7 ते 11. आणि या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत इंडोअर ॲक्टिव्हिटीज, तर हे पॅम्पलेट तुमच्यापर्यंत पण पोचलं असेल. तर पहिलं आहे शूटिंग, ट्रेकिंग, हायकिंग, त्यानंतर रॉक क्लाइम्बिंग आहे, व्हॅली क्रॉसिंग आहे, बोटिंग आहे, बर्ड वॉचिंग, म्हणजे बरेच शहरी मुलं असतात ज्यांना अगदी म्हणजे पक्षी वगैरे कधी म्हणजे तशा इंटेन्शननं त्यांनी पाहिलेलं नसते. तर बर्ड वॉचिंग आहे, रिक्रिएशनल गेम्स आहे, टग ऑफ वॉर आहे, टार्गेट हंट आहे. जर कोणाला काही समजत नसेल तर जस्ट गुगल करून बघा त्याचा अर्थ काय आहे तो. टार्गेट हंट आहे, गॅजेट मेकिंग, मॉडेल रिले आहे, लेक्चर्स ऑन सेफ्टी, फर्स्ट एड, गॅजेट मेकिंग, ह्या सगळ्या गोष्टींवरती लेक्चर्स पण आहेत. आणि आमच्यातलेही काही समाज बांधव
जे समाजाविषयी आपल्या काही म्हणजे आध्यात्मिक ह्याच्याविषयी किंवा इतर काही करिक्युलमविषयी जर आमच्यातले काही समाज बांधवही त्या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये जाणार आहेत आणि तेही त्यांना लेक्चर देण्याचं काम करतील ह्या लेक्चरच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर कल्चरलमध्ये सोलो डान्स आहे, ग्रुप डान्स आहे, वन ॲक्ट प्ले आहे, सिंगिंग आहे, कॅम्प फायर आहे रात्रीचा. तर त्यानंतर वी प्रोव्हाइड व्हेज, ओन्ली व्हेज फूड असणार आहे, नॉनव्हेज एग असल्या कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी नसणार आहेत. तर वी प्रोव्हाइड ओन्ली द व्हेज, ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स, डिनर ह्या ठिकाणी आहे. सेपरेट अकॉमोडेशन आहे गर्ल्स आणि बॉईजसाठी टेंटमध्ये. टेंटमध्ये एक राहण्याचा एक्सपिरियन्स मुलांना वेगळाच असतो, एक वेगळा आनंद देतं, तर तेही त्या ठिकाणी आहे. त्यानंतर सेफ्टी प्रिकॉशन्स चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. दोडे मॅडम पूर्ण म्हणजे आता रिटायरमेंटला आहेत, तर त्यांना चांगला अनुभव आहे की मुलांच्या वागण्याची पद्धत कशी असते, त्यांना कशा पद्धतीने हँडल करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टीची प्रिकॉशन्स मॅडम या ठिकाणी घेतील ट्रेनिंग. आणि आमचेही रिप्रेझेंटेटिव्ह, आमच्याही संचालक, शिवसेना प्रतिष्ठानच्या संचालक बॉडीपैकी एक मेंबर त्या ठिकाणी रात्री म्हणजे मुक्कामालाच राहतील आपल्या मुलांच्या सेफ्टीसाठी वगैरे. तर अशा पद्धतीने नियोजन आहे. मेडिकल फॅसिलिटीजसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर हा संपूर्ण जो कॅम्प आहे 7 तारीख ते 11 म्हणजे टोटल 5 दिवसाचा कॅम्प आहे. आणि त्याची जी फी आहे 7,500 रुपये पर हेड फी आहे. म्हणजे 7,500 रुपयेमध्ये पुण्यापासून तिथंपर्यंत ट्रॅव्हलिंग, त्याच्यानंतर तिथला असणारा संपूर्ण खर्च म्हणजे 5 दिवसाचा जेवणाचा वगैरे सगळा, ट्रेनर्सचे जे काही म्हणजे रिन्युमरेशन आहेत ते सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. काही रिसोर्सेस त्यांना त्या ठिकाणी लागतात स्पोर्ट्सच्या ठिकाणी, ते त्या ठिकाणी इन्क्लूड आहेत. आणि शेवटच्या दिवशी आपण ॲज अ पालक म्हणून जे त्या ठिकाणी जाणार आहे, तर त्यांचं संपूर्ण अरेंजमेंट, त्यांची जेवणाची व्यवस्था वगैरे त्या प्राईसमध्ये इन्क्लूड आहे ह्या 7,500मध्ये. तर अशा पद्धतीनं हा संपूर्ण कार्यक्रम आहे. व्हेन्यू या ठिकाणी दिलेला आहे, हा सुद्धा तुम्ही गुगल करून बघू शकता. रिहे बंधारा, रिहे गाव आहे, त्या गावाजवळ एक बंधारा आहे. बंधारा म्हणजे एक आपण काय म्हणतो तलाव वगैरे म्हणतो ना, तसा बंधारा आहे. त्यानंतर पडलगौरवाडी रिहे नियर पिरंगुटे, पिरंगुटेजवळ हे आहे. इथं मॅप पण दिलेला आहे. पुणे सिटीपासून कोथरूडपासून चांदणी चौक, पिरंगुटे इथून यायचं. त्यानंतर इथं कुंटा फाटा आहे. त्यानंतर हे आतमध्ये गेलं की हे भोगेवाडी, इंदरवाडी आणि कॅम्पसचा नेक्स्ट दत्त मंदिर आहे. म्हणजे त्या प्रिमायसेसमध्ये एक मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये सुद्धा म्हणजे दत्ताचं मंदिर आहे ते, तर त्या ठिकाणी तो कॅम्प ॲक्च्युली असणार आहे. तर अशा पद्धतीनं हा कॅम्पचं टोटल प्लॅनिंग आणि नियोजन आहे. तर माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की लवकरात लवकर आपल्याकडं जर वयोवर्ग 10 वर्ष ज्यांची कंप्लीट आहेत, 10 वर्ष ते 17 वर्ष वयोगटापर्यंत, 17 म्हणजे 17चा मुलगा साधारण 11वी 12वीला असतो आहे, 11वी 12वीला काही येऊ शकणार नाही, पण जस्ट 10वी पासआउट झालेली मुलं मुली आणि इयत्ता 5वी झालेली मुलं मुली याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, वयवर्ष 10 ते 17 वयापर्यंत. आणि या निमित्तानं ही एक संधी आहे आपल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी. शिवसेना प्रतिष्ठान जे काही ॲक्टिव्हिटीज घेतं आहे त्याच्यातून निश्चितच एक सामाजिक बदल घडवण्याचा आमचा मानस आहे. तर या सर्व प्रयत्नांना आपली साथ चांगली आत्तापर्यंत मिळालेलीच आहे, इथून पुढच्या कालावधी मिळेल असाही विश्वास निश्चितच आहे. तर माझी सर्वांना आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या पाल्याचं या कॅम्पसाठी रजिस्ट्रेशन करून आपण सहकार्य करावं. जय हिंद, शिवशरनाथ.